नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले JB अकॅडमी जिनेंद्र या प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा MTS या परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत आपण. यासोबतच स्टाफ सिलेक्शनमधील MTS, CHSL, CGL किंवा MPSC, पोलीस भरती, सरळ सेवेचे इतर परीक्षा ज्या घेतल्या जातात त्याच्यामध्ये वारंवार तेच 30 प्रश्न विचारले जाणारे कोणते प्रश्न आहेत याच्याविषयी आपण आज अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न असा आहे, भारत के सबसे दक्षिणी सिरे का क्या नाम है? तर भारताचा जो अखंड भूमीचा आहे तो कन्याकुमारी असा येणार आहे या प्रश्नाचं उत्तर. तर भारताचा सगळ्यात खालचा टोक जो आहे तो इंदिरा पॉइंट असा येतो. भारताचा अतिउत्तरेचा टोक जो आहे तो इंदिरा कॉल किंवा दप्तार या नावाने ओळखला जातो. भारताच्या अखंड भूमीचा अतिपूर्वेकडील जो टोक किंवा भाग आहे तो किबिथू या नावाने ओळखला जातो. तसेच भारताचा अतिपश्चिमेकडचे टोक घुमर मोठा या नावाने ओळखला जातो. सूर्य पृथ्वी से लगभग कितनी दूरी है? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 150 मिलियन असा येणार आहे. निम्नलिखित में से किस अनुच्छेद के तहत संक्षिप्त के अधिकार को कानूनी अधिकार के रूप में स्थानांतरित कर दिया गया है? संपत्तीचा जो अधिकार आहे तो मूलभूत अधिकारामध्ये सुरुवातीपासून गणला जात होता. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क यामध्ये भाग क्रमांक 3 मधील कलम क्रमांक 19(1)A मध्ये संपत्तीचा हक्क समाविष्ट करण्यात आला होता. त्याचसोबत भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 31 मध्ये देखील याची तरतूद होती, जी 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार रद्द केली. आणि हा जो भाग आहे संपत्तीचा मूलभूत अधिकार हा म्हणजेच लीगल राईट म्हणजे फंडामेंटल राईट काढून लीगल राईट कायदेशीर हक्क करण्यात आलेला आहे. आणि हा भाग क्रमांक 12 कलम क्रमांक 300A मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हे अनुच्छेद 300A असे येणार आहे. संविधान के किस अनुच्छेद के तहत एक नागरिक को कोई भी उपजीविका या व्यापार करने की स्वतंत्रता है? तर ह्या ठिकाणी मूलभूत हक्कातील हा घटक असून कलम क्रमांक 19(1)G मध्ये याची तरतूद दिसते. 19(1) या कलमाअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य आपल्याला बहाल केलेले दिसतात. त्यामध्ये पहिला येतो तो आहे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, दुसरा सभा घेणे, तिसरा संघटना स्थापन करणे, चौथा भारतात कोठेही संचार करणे, पाचवा भारतात वास्तव्य करणे, आणि त्यानंतर येतो संपत्ती कमवणे जो 44वी घटना दुरुस्तीनुसार रद्द करण्यात आला. आणि आता जो प्रश्न विचारला आहे तो आहे उपजीविकेसाठी भारतात कोणत्याही ठिकाणी आपण उद्योग व्यवसाय करू शकतो अशा गोष्टींची तरतूद आपल्याला दिसून
सुभाष चंद्र बोस ने कांग्रेस अध्यक्ष से इस्तीफा कब दिया? सुभाष चंद्र बोस हे काँग्रेस पक्षाचे 2 वेळा अध्यक्ष झालेले आपल्याला दिसून येतात. मात्र 1939 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आपल्याला दिसून येतो. भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की प्रथम महिला अध्यक्ष का नाम क्या बताइए? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिला महिला अध्यक्षांविषयी माहिती विचारलेली आहे. यामध्ये ॲनी बेझंट असे या प्रश्नाचे उत्तर येणार आहे. भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के किस अधिवेशन में वंदे मातरम पहली बार गाया गया था? या प्रश्नाचे उत्तर 1896 असे येणार आहे. होली रंगों का त्योहार है जिसे हिंदू माह ... से मनाया जाता है. या प्रश्नाचे उत्तर फाल्गुन असे येणार आहे. भारतीय एथलीट सोमदेव देववर्मन किस खेल से संबंधित है? तर भारतीय ॲथलीट सोमदेव देववर्मन हे लॉन टेनिस या खेळाशी संबंधित असणारी व्यक्ती आहे. मोहिनी अट्टम नृत्य में कितनी हस्तमुद्राओं का उपयोग किया गया है, जिन्हें हस्तलक्षण दीपिका ग्रंथ से लिया गया है? तर या प्रश्नाचे उत्तर 24 असे येणार आहे. पुढील प्रश्न, केरळ गॉड्स ओन कंट्री हे पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक शशी थरूर असे येणार आहे. कौन सी भारत की सबसे पुरानी फुटबॉल प्रतियोगिता है? तर फुटबॉल प्रतियोगितामध्ये सर्वात जुनी फुटबॉल प्रतियोगिता कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर ड्युरँड कप असे येणार आहे. मटकी किस राज्य का लोकप्रिय नृत्य है? या प्रश्नाचे उत्तर मध्य प्रदेश असे येणार आहे. शांघाई सहयोग संगठन का 9वां स्थायी सदस्य देश कौन बन गया है? तर या प्रश्नाचे उत्तर इराण असे येणार आहे. पुढील प्रश्न, हाल ही में किस क्रिकेट टीम ने वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप 2023 का खिताब जीता है? या प्रश्नाचे उत्तर ऑस्ट्रेलिया असे येणार आहे. पुढचा प्रश्न, विश्व मौसम विज्ञान संगठन की प्रथम महासचिव कौन बनी है? या प्रश्नाचे उत्तर सेलेस्ट साउलो असे येणार आहे. निम्नलिखित में से किसकी जांच विडाल टेस्ट से की जा सकती है? या प्रश्नाचे उत्तर टायफॉइड बुखार असे येणार आहे. सिलिकॉन डायऑक्साइड का सामान्य नाम क्या है? तर याचे उत्तर क्वार्ट्ज असे येणार आहे. सतलज नदी घाटी में जल विद्युत उत्पादन और सिंचाई के लिए कौन सी परियोजना बनाई गई है? या प्रश्नाचे उत्तर भाखड़ा नांगल परियोजना असे येणार आहे. भारत में श्वेत क्रांति को किस नाम से भी जाना जाता है? या प्रश्नाचे उत्तर ऑपरेशन फ्लड असे येणार आहे.